मनोज जरांगेंच्या उपोषणाला प्रत्युत्तर म्हणून ओबीसीचं वडीगोद्रीमध्ये उपोषण सुरू आहेत। नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके वडीगोद्रीमध्ये उपोषण करत आहेत। आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत नवनाथ वाघमारे आहेत। काय सांगाल, काल रात्रीच्या सुमारास या ठिकाणी मराठा आणि ओबीसीचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं होतं। काय झालं नेमकं या ठिकाणी? हे रात्री येथून काही बीड भागाकडून कुठून बाहेरून आलेली मनोज जरांगे यांची झुंडशाहीचे समर्थक यांनी इथं येऊन घोषणाबाजी केली। गरजच नाही इथं घोषणाबाजी करण्याची, कारण की इथं ओबीसीचं आंदोलन सुरू, इथं एक मराठा लाख मराठे मानायची गरजच नाही ना। इथं एकही मराठा इथं उभा नव्हता। पुन्हा घोषणा कोणासमोर देता तुम्ही? विनाकारण इथं दबाव निर्माण करायचा आहे का तुम्हाला घोषणा देऊन? हे चुकीचं आहे। जरांगीने अशा बालिश लोकांना आणि झुंडशाहीला आणि गुंडगिरी करणाऱ्या लोकांना आवर घातला पाहिजे। या राज्यामध्ये जरांगीच्या झुंडशाहीनं जरांगीच्या गुंड कार्यकर्त्यांनी पाठीमागं बीड जिल्हा जाळण्याचं काम केलं, राज्यामध्ये दहशत निर्माण काम केलं। एखादा कार्यकर्ता जर सोशल मीडियावर पोस्ट टाकली तर अशा छोट्या छोट्या गरीब समाजातल्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचं काम या लोकांनी केलं। परंतु अशा लोकांना जरांगीने आता लगाम घातला पाहिजे। हे राज्य काही हुकुमशाहीचं नाही, हे राज्य काही कुणाच्या एकट्याच्या बापाचं नाही। हे राज्य, हा देश सगळ्यांचा बाप बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतं। त्यामुळे बाकीच्यांनी कोणी एकानेही वळवळ करण्याचं काम नाही, कारण सर्वांनी लोकशाही मानली पाहिजे। तुम्ही आरक्षण मागता लोकशाहीच्या मार्गाने, बाबासाहेबांच्या संविधानातलं आरक्षण मागता, मंडल आयोगाचं आरक्षण मागता, आणि तुम्ही इकडे दादागिरीची भाषा करता, तुम्ही इथे येऊन दबाव निर्माण करण्याचं काम करता। हे चुकीचं आहे। जरांगींना माझी विनंती आहे, त्यांनी त्यांच्या समर्थकांना आवर घालावा, शांततेनं इथून जावं, शांततेने यावं। आम्हाला त्यांच्याशी काय घेणं नाही, ते गेले आले, प्रत्येकाला संविधानिक आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी केला पाहिजे। परंतु कुठंतरी आम्ही जरांगीच्या स्पॉटवर जाऊन एक ओबीसी लाख ओबीसी म्हणलं तर चालेल का? जरांगीला जमन कधी? विनाकारण जरांगीच्या समर्थकांनी अशी रिकामी कुटाने करू नये, आणि जरांगींनी सुद्धा त्यांचे कान टोचावेत, अन्यथा येणाऱ्या काळात जरांगींना हे परवडणार नाहीये। जरांगेने काल आरोप केलाय भुजबळाचा ऐकून तुम्ही या ठिकाणी बसलात। मग जरांगे कोणाचा ऐकतो? जरांगेचा बाप कोण आहे? जरांगेने सांगावं ना जरांगेचा बाप कोण आहे। काही बोलतो, बालिश माणूस निवळ, आणि नाटकं करतो। 2 दिवस मग लगेच सांगितलं मी लय असं आहे तसे। शुगर कुठं वाढत असते का? उपाशी असणाऱ्या माणसं शुगर वाढत असते का कमी होत असते? काही नाटकं करायचे आणि प्रशासनावर दबाव निर्माण करायचा आणि उठसूट भुजबळावर आरोप करायचे। अरे भुजबळ साहेब हे देशाचे नेते आहेत ओबीसीचे, आणि ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी, ते ओबीसीच्या 400च्या आसपास असणाऱ्या जातींचं नेतृत्व करतात। किंवा एकट्या जातींचं नेतृत्व करतो आणि जातीवादी त्यांना म्हणतो। जरांगीने आता भुजबळावर बोलणं बंद करावं, आपली लायकी बघावी, आणि आपलं आंदोलन लोकशाही मार्गाने करावं। आपल्या मागण्या काय त्याच्याकडे लक्ष द्यावं। विनाकारण याच्यावर आरोप करायचा, त्याच्यावर। अरे तू एकनाथ शिंदेवर आरोप कर ना, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि तुला एकनाथ शिंदेनी बसवलं, तुतारीवाल्यांनी बसवलं, त्यांना तू बोल ना। आमच्या नेत्यांना काय बोलायचा संबंध याचा? विनाकारण ओबीसी नेत्यांना टार्गेट करणं जरांगेने थांबावं, नाहीतर ओबीसी समाज आता जागा झालेला आहे। तुतारीवाल्यांना आणि एकनाथ शिंदेनी सुद्धा जरांगेंना आवर घालावा, तुतारीवाल्यांनी बी आता जरांगेंना आवर घालावा, नाहीतर अन्यथा येणाऱ्या विधानसभेमध्ये ओबीसी समाज त्याला दाखवून देईल। काल रात्री शंभूराज देसाईचं आणि जरांगेंचं बोलणं झालं, त्यानंतर त्याने सलाईनद्वारे उपचार सुरू केलाय। काय सल्ला द्याल तुम्ही जरांगेंना? आता शंभूराज देसाई एकनाथ शिंदे आणि जरांगेचे मधील एजंट आहेत। वारंवार जरांगेला येऊन भेटणं, जरांगेची बाजू घेणं, आणि कुठंतरी काल आम्ही खरं बोललं तर शंभूराज देसाईंच्या बुडाला आग लागली। काल आमचे सहकारी, आमचे मोरके लक्ष्मणराव हाके खरं बोलले, तर खरं बोलल्याच्या नंतर शंभूराज देसाईंना आग लागण्याची गरज नाही ना। खरं बोलण्याचा अधिकार आहे। एकनाथ शिंदेंनी एका समाजाचा लाड केलेला, हे आम्ही खरं बोलतो ना। एका आंदोलकाकडे वेगळं न्याय आणि बाकी छोट्या छोट्या समाजाच्या आंदोलकाकडे वेगळा न्याय, हे जर होत असेल तर आम्ही बोललं पाहिजे। आणि बोललं तर मंत्र्यांना राग येण्याची गरज नाही ना। तुम्ही आमच्या आंदोलकाकडे कधी भेट दिली का? आमच्या ओबीसीचं नाव कधी घेतलं का एकनाथ शिंदेंनी? तुतारीवाल्यांनी कधी नाव घेतलं का? म्हणजे तुम्ही एका समाजावर निवडून येता का? ओबीसीचे मतं घेता आणि ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसता। येणाऱ्या काळात तुतारी आणि एकनाथ शिंदेंना दोघांनाही ओबीसी समाज जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। आता आज जर जरांगेनं उपोषण सोडलं तर तुमची काय भूमिका राहणार आहे? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात दिल्या जात नाही, किंवा हैदराबाद गॅजेट आम्ही लागू करणार नाहीत, आमच्या 57 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेत, याचं काय? याचं सुद्धा उत्तर आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे। सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आम्ही काढणार नाहीत, याचं सुद्धा उत्तर दिलं पाहिजे। या सर्व गोष्टी झाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाहीत। जरांगेचं उपोषण सोडायचं किंवा नाही सोडायचं तो त्याचा प्रश्न आहे, आणि आमचा प्रश्न, आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही उपोषण करणार आहोत। निश्चितच आपण जर पाहिलं तर जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा लढा असा सुरू राहील आणि उपोषण सोडणार नाही, असा इशारा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी दिला आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, वडीगोद्री, जालना।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.